मग आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही सर्व गावाला त्या ठिकाणी बोलवा. सर्व गाव जर म्हणलं असतं किंवा अश्विनताईला बिनविरोध करा, आम्हाला ते मान्य करावं लागलं असतं. किंवा गाव जर म्हणलं असतं मला एक चान्स द्या, तर त्यांना मान्य करावं लागलं. पण तसा काही प्रकार झाला नाही. त्याच्यामुळे फॉर्म पडले, इलेक्शन लागलं. निवडणूक होते आणि तुम्ही अश्विनी देशमुख यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काय नेमकं विजन आहे? मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2026 प्रोग्राम लागला. अर्ज भरण्याची शेवट तारीख, शेवट 17 तारीख होती, म्हणजे काढून घेण्याची. आमच्या गावातून 5 उमेदवार अर्ज दाखल झाले होते. त्यामधले 3 उमेदवार अर्ज घेण्यात आले. आता शेवट 2 उमेदवार आहेत, एक अश्विनी संतोष देशमुख आणि एक माझा. मी या निवडणुकीला गावासाठी काहीतरी काम करण्यासाठी आणि गावातले काम करून संतोषला खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी मी इलेक्शन लढवत आहे. त्याच्यामध्ये गावातले पाणंद रस्ते असतील, पाणी पुरवठ्याची योजना असेल, घरकुल योजना असतील, जलसिंचन विहिरीची योजना असेल, गायगोट्याची योजना असेल किंवा लाईटच्या काही समस्या आहेत त्या पूर्ण करण्याचा मी या 18 महिन्यामध्ये पूर्ण परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. आपण जर पाहिलं तर ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होती, परंतु तुम्ही निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आता ही निवडणूक होते. कसं पाहता? कारण बिनविरोध होणं अपेक्षित होतं सगळ्यांना. बिनविरोध होणं अपेक्षित होतं, परंतु बिनविरोध होण्यासाठी सगळ्या गावाला विचारात घ्यायला पाहिजे होतं. एक ठराविक 5-25 लोकांना म्हणलं म्हणजे गाव बिनविरोध होत नसते. जसं आम्ही संतोष देशमुखच्या लढ्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही सगळं गाव एक ठिकाणी होतो. मग ते दौंडीद्वारे असेल, गावातल्या ग्रुपवर मेसेज टाकून असेल, आमच्या गावातल्या महिला असतील, तरुण असतील, वयोवृद्ध माणसं असतील, आम्ही महादेवाच्या मंदिरापाशी यायचो. त्या ठिकाणी आम्ही सर्वजण चर्चा करायचो त्या गोष्टीवर आणि त्याच्यात सगळ्यांचा मिळून एक विचार होऊन आम्ही लढाई करायचो. तसं काही या इलेक्शनच्या वेळेस झालं नाही. मग आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही सर्व गावाला त्या ठिकाणी बोलवा. सर्व गाव जर म्हणलं असतं किंवा अश्विनताईला बिनविरोध करा, आम्हाला ते मान्य करावं लागलं असतं. किंवा गाव जर म्हणलं असतं मला एक चान्स द्या, तर त्यांना मान्य करावं लागलं. पण तसा काही प्रकार झाला नाही. त्याच्यामुळे फॉर्म पडले, इलेक्शन लागलं. तुम्ही असंही म्हटले होते की आता एकदा फॉर्म विड्रॉल होऊ द्या आणि त्यानंतर मी बोलेल, मला बरेच काही बोलतो. नाही, बोलणार आहे ना, मी अजून बी बोलणार आहे. आजच्या कंडिशनला माझं एकच गोष्ट आहे, मी इलेक्शनला 2 गोष्टीमुळे सामोरं चाललोय. 2 गोष्टी घेऊन. मी मागल्या काळामध्ये मी ज्यावेळेस मला ग्रामपंचायत माझ्या ताब्यात होती किंवा मी ज्यावेळेस पॅनल प्रमुख होतो त्यावेळेस मी काय कामं केलीत आणि राहिलेल्या 18 महिन्यामध्ये मी सरपंच झाल्यानंतर काय काम करणार आहे, एवढ्याच गोष्टी घेऊन मी जनतेसमोर चाललोय. त्यांच्याकडून जर काही गोष्टी आल्या, मी त्यांना विनंती केली की तुम्ही हे राजकारणापुरतं ही इलेक्शन मर्यादित ठेवा, ह्याला बाजूला जाऊ देऊ नका. त्यांच्याकडून तसा काही प्रयत्न जर झाला तर मी त्याला तशा तसं उत्तर देणार आहे. माझ्याकडे बी त्याच्या पूर्ण गोष्टी उपलब्ध आहेत. हे बघा, सूर्य झाकल्याने झाकत नसते. गावात जे कामं झाले ते दिसणारच आहे, जे नाही झाले ते दिव्य दिसणारच आहे. मी 2017 ते 2020 मध्ये मी काय कामं केलेत मी क्लिअर सांगू शकतो कुणासमोर बी. आणि मला पुढे काय करायचंय हे बी मी तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यामुळं त्यांनी काय कामं केलेत किंवा त्यांचं काय विजन आहे किंवा ह्या तुम्ही जो मला आज प्रश्न विचारते तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं योग्य राहील. त्याचं उत्तर तेच योग्य देऊ शकतील. तुम्हाला ते सांगायला काही प्रेशर आहे का? असं वाटतं तुम्ही प्रेशर खाली काही गोष्टी बोलत नाही. नाही नाही, माझ्यावर कुठलंही प्रेशर नाही. मी इलेक्शनला ज्या वेळेस उभारलोय त्यावेळेस मी लोकशाहीमध्ये स्वतंत्र माणूस म्हणून उभारलोय. माझ्यावर कुणाचं प्रेशर नाही, मी कुणाच्या दडपणाखाली वागणारा माणूस नाही किंवा मला काही ताण नाही. नाही, कामं राहिलेत ना, मी सांगितलं तुम्हाला पाणी पुरवठ्याची योजना आहे. गावातली 100-250 लोकांची अशी वस्ती की ज्या ठिकाणी आज बी त्या लोकांना हंडे घेऊन पाणी आणायला जावं लागतंय. त्या लोकांना पाणी पुरवठ्याची गरज आहे. गावातल्या जवळपास 70 ते 80% लोकांना अजून बी एमआरजीएस मधून विहिरीची योजना मिळणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना घरकुल योजना मिळणं गरजेचं आहे. गावातले धनगर वस्ती सारखा शेतरस्ता असेल, पिपळा शेत सारखा शेतरस्ता असेल, अजून बरेच शेतरस्ते जे शेतरस्ते करणं शेतकऱ्यांना आज लय गरजेचं आहे. आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेब वारंवार त्यांच्या भाषणात सांगतात की शेतरस्ते व्हायला पाहिजेत, ते करणं गरजेचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी गावामध्ये की त्या करणं आम्हाला गरजेचं आहे.